खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी, खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी, धीर सोडू नको सारी खोटी नसतात नाणी. ताई तू आता कामाला निघाली आहेस. मी आजचं पाहिलं तू दार नाही लावलं घराला. घराला दरवाजा नाही. मी आधीपासून स्पोर्टमध्ये राज्यस्तरीय खेळाडू होते, सगळ्या खेळामध्ये. हो हो, मला घरी माझ्या ट्रॉफ्या वगैरे मेडल प्रमाणपत्र आहे. दाखवायला. हो, काय खेळते तू? कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल सगळे खेळ, सांघिक वैयक्तिकमध्ये पण खेळते. 9वी संपल्यानंतर नाही का 10वीला गेले ना, तेव्हा मे महिन्यात पुस्तक न्यायचे, विज्ञानचं, इंग्लिशचं, मराठीचं, तिकडं घरात बसून वाचायचं. घरी असल्यावर लवकर लक्षात राहत नाही, रात गेल्यावर एकदम शांत वातावरण, तिकडं लवकर लक्षात राहतं. त्याच नावाची आणि त्याच आडनावाची ही सुरेखा ढेबे म्हणजे ह्या तोरणा किल्ल्याच्या कुशीत लपलेला हा एक हिरा आहे. मी म्हणले मला गाईड घ्या तरच मी शाळेत जाईन, नाहीतर मी नाही जाणार. घेतलं. मला पण लहान असताना तिथं करमत नव्हतं, पण राहायचे पूर्ण, पण नंतर सांगायचे राहावा, शिका, आपल्या शिकायसाठी पाठवलं इथं आहे, घरच्यांनी आपल्या घरच्या परिस्थितीमुळे इथं आलोय सांगायचे. माझी बहीण आल्यानंतर मला पण करमत नव्हतं तिथं. माझ्या नशिबात काय आहे हे मला माहीत नाही, पण माझ्या मनगटात आणि जिद्दीत काय आहे हे मी मैदानावर दाखवून देईन. अगदी लहानपणी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या आणि जमिनीवर राहून आकाशात उंच भरारी घेण्याचे ध्येय बाळगणाऱ्या लढवय्या मुलीची ही कहाणी. मंडळी नमस्कार, मी वाटसरू मिलिंद भोसले आणि तुम्ही पाहताय आपला लोकप्रिय आणि आवडता मराठी चॅनल मी वाटसरू. थोडा गेस करा बरं, हा किल्ला कुठला आहे? थोडा अंदाज येतो? नाही, थोडी तुम्हाला मी हिंट देतो. सर्वात प्रथम हा किल्ला महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये घेतला. हो, तोच किल्ले तोरणागड. ह्या तोरणागडाच्या कुशीमध्ये आजूबाजूच्या डोंगर रांगेत असंख्य छोटी छोटी घरं आहेत, ज्या घरी जायला रस्ता नाही, लाईट नाही आणि पाण्याची पण सोय नाही. निसर्गामध्ये मिळणारे झऱ्याचं पाणी पिऊन, पायवाट्याने चालून आणि सूर्यप्रकाशावर आपला संसार थाटलेला आहे लोकांनी. ती इथली लोक म्हणजे इथली रान माणसं आहेत, रानातले पक्षी आहेत. ह्या पक्ष्यांचा संसार चालतो कसा हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आपण म्हणतो की जगायला पैसा हवा असतो. नाही, हे अंतिम सत्य अजिबात नाही. जगायला फक्त जिद्द हवी असते. कितीही कठीण प्रसंग असू द्या, कठीण खडतर परिस्थिती असू द्या, जगण्याची इच्छा असेल ना तर माणूस कुठं पण राहू शकतो. दगडामध्ये, अक्षरशः दगडामध्ये पिंपळाचं झाड उगवतं, त्याचप्रमाणे कठीण प्रसंगी ही लोक रानावनात राहून कष्ट करून आपली पोट भरतात आणि एकही रुपया जवळ नसताना सुखी आणि समाधानी आयुष्य जगतात. त्यातलंच एक सुखी आणि समाधानी कुटुंब म्हणजे ढेबे कुटुंब. या ढेबे कुटुंबाला आपण आज भेटणार आहोत. छोटासा व्हिडिओ आहे, थोडा वेळ देऊन पहा, काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे आणि नवीन लोकांची भेट होणार आहे. चला. विचारत आलो आहे, इथपर्यंत रस्ता आहे, पुढे रस्ता नाही, रस्ता संपलेला आहे आणि या ठिकाणी आपलं वर जायचं आहे. अर्धा पाऊण तास चढाई आहे. पण दुसरी गोष्ट म्हणजे ते एकच कुटुंब आहे आणि घरी किती माणसं आहेत तेही माहिती नाही, घरी कोण सापडतं आहे का नाही तेही कल्पना नाही. तरी पण जाऊया, आल्यासारखं त्यांना भेटून तर येऊ. मंडळी जोपर्यंत गाडी चालत होती तोपर्यंत गाडी चालवली. आता 2 पायाची गाडी सुरू केलेली आहे. बघा 10 मिनटं चाललो आपण, किती वरती आलं बघा. हा किल्ले तोरणा आणि त्याच्या कुशीमध्ये वसलेलं हे गुंजवणी धरण. ही पायवाट आहे ना अशी नागमोडी वळणं घेत घेत चाललेली आहे, त्यामुळं दम लागत नाही आणि चालायलाही बरं वाटते. सकाळची ही कोवळी सूर्यकिरणं आणि ही पायवाट एक नंबर. हे त्यांचं घर. बबन दादा, बबन दादा, घरात कोण आहे का?
या रानातल्या घरापर्यंत पोहोचणं म्हणजे खूप अवघड काम असतं, कारण इथं रक्षणासाठी सज्ज असणारी कुत्री. अंदाज घेत दादांना आवाज दिला, परंतु 2-3 वेळा आवाज देऊनही कुणी बाहेर आलं नाही. शेवटी मोठ्या धाडसानं पुढे गेलो तेव्हा एक मुलगी बाहेर आली. चौकशी केल्यावर समजलं की बबन दादा बाजाराला गेले आहेत आणि आई रानात गायींच्या मागे. आई वडील येईपर्यंत ह्या मुलीशी गप्पा मारत बसलो. तेव्हा समजलं की ह्या लोकांना रोज किती पायपीट करावी लागते आणि किती अडचणींचा सामना करावा लागतो. त्या आजूबाजूला किती घर आहेत? एकच घर? हो. आणि तुम्ही किती लोक इथं? 3. चालत जायला लागतं डोंगरातून खाली, आणि खाली गेल्यावर मग गाडीने जायचं. बापरे, म्हणजे तुमचा अख्खा दिवस नव्हतं त्या बाजारात जातो का? हो. लाईटचं काय? लाईट वगैरे काही नाही. लाईट पण नाही? बापरे. मग इथं पाण्याचं काय? पाणी खाली नालायला लागतं सकाळी सकाळी जाऊन. मग ते किती लांब आहे? 1 तास लागतो खाली जाऊन यायला. तू कितीला आहेस? आता 10वी झाली. मग इथून तुझी शाळा किती लांब आहे? इथून शाळा जवळ नव्हती म्हणून तिकडे भोरला हॉस्टेलला शाळेला होते, आश्रमशाळेत. तिकडे तू किती वर्ष होतीस? 6वी पासून होती. बरं आहे. मग तिकडेच राहणं खाणं असतं का? हो. मग इकडे कधी येतीस मग? इकडं सुट्ट्या पडल्यावर गणपतीला, दिवाळीला असं यायची. आता तुला पुढं काय, तुझा विचार काय आहे? मला पुढे 12वी शिकून पोलीस भरती करायची, महाराष्ट्र पोलीस बनायचे. अरे वा, छान आहे तुझं स्वप्न, खरंच छान आहे. तुला आता पोलीस भरती व्हायचं आहे, तर मग त्या दृष्टीने तू काय प्रयत्न चालू केलेत का? मी आधीपासून स्पोर्टमध्ये राज्यस्तरीय खेळाडू होते, सगळ्या खेळामध्ये. हो. मला घरी माझ्या ट्रॉफ्या वगैरे, मेडल, प्रमाणपत्र आहे. दाखवायला? हो. काय खेळते तू? कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल सगळे खेळ, सांघिक वैयक्तिक मध्ये पण खेळते. ग्रेट. या दऱ्या खोऱ्यामध्ये लपलेला हिरा सापडलेला आहे सुरेखा ढेबे नावाचा. आपण काही दिवसापूर्वी, म्हणजे मला वाटतं 8-10 महिन्यापूर्वी, सुरेखा ढेबे नावाच्या मुलीचा आपण व्हिडिओ केला होता. त्या मुलीला पण पोलीसमध्ये भरती व्हायचं होतं. त्याच नावाची आणि त्याच आडनावाची ही सुरेखा ढेबे, म्हणजे ह्या तोरणा किल्ल्याच्या कुशीत लपलेला हा एक हिरा आहे. हा हिरा म्हणजे ही स्पोर्टमध्ये अव्वल आहे. स्टेट लेवलच्या कॉम्पिटिशनमध्ये तिला ट्रॉफीज मिळालेल्या आहेत, बक्षीस मिळालेलं आहे, आणि तिचं पण स्वप्न आहे पोलीस व्हायचं. योगायोग बघा, नावात साधर्म्य. ती पण सुरेखा, ही पण सुरेखा, स्वप्न दोघींची सारखीच आहे. आपण आपल्या मी वाट सुरू यूट्यूब चॅनलकडनं तिला शुभेच्छा देऊया आणि तिला काय लागणारी मदत ती पण करूया. तुझ्या करिअरमध्ये किंवा पोलीस भरती होण्यामध्ये काय अडचणी आहेत? पैशांची, जातीचा दाखला काढायचा आहे. अच्छा. मग तुला आता तर ट्रेनिंग घ्यायचं म्हणलं, तुला आता 11वी-12वी केली पाहिजे. हो. आणि ते करता करता तुला काय ट्रेनिंग घ्यायचं आहे? हो, अकॅडमी. ती कुठं करणार मग तू? वेल्ह्यात नाही तर संभाजीनगरला, तिथं पुण्यात अकॅडमी ना तिथं. मला आवडलं की तू एवढ्या दऱ्या खोऱ्यात राहतेस, अवघड ठिकाणी राहतेस, आणि तुझी स्वप्न पण उंच आहेत. इथं प्रत्येकाला स्वप्न पाहण्याचा अधिकार आहे. डोळे उघडे ठेवून पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या ह्या ताईची जिद्द पाहून क्षणभर मला पण आश्चर्य वाटलं. शेवटी कोळशामध्येच हिरा सापडतो, हेच खरं. कोण म्हणतं ग्रामीण भागामधील मुलांमध्ये प्रतिभा नसती, हुशार नसतात? हे ज्वलंत उदाहरण आहे. परिस्थिती अत्यंत बिकट. इथं रस्ता नाही, लाईट नाही, अभ्यास करायला पण त्यांना काही सोर्स नाही. पाणी आणि बाजार आणण्यासाठी त्यांचा अख्खा दिवस जातो. मग अभ्यास तरी कधी करणार? लाईट नसताना दिव्याखाली अभ्यास करून ह्या ताईंनी 9वीमध्ये 87% तिने मार्क मिळवलेत. ही एक बाजू झाली, आणि दुसरी बाजू म्हणजे खऱ्या अर्थाने ह्या हिऱ्याला पैलू पाडला आहे त्या ह्या मेडलनी. हो का? असे भरपूर मेडल तिच्याकडे आहेत, ट्रॉफीज पण आहेत, त्या आपण तुम्हाला दाखवणार आहोत. सांगायचा उद्देश एवढाच की ह्या लोकांमध्ये पण प्रतिभा आहे, हा पण हिरा आहे. ह्या हिऱ्याला पैलू पाडण्याचं काम आपण करूया. या ताईला पोलीसमध्ये भरती व्हायचं आहे, अकॅडमी जॉईन करायची, आणि त्यासाठी येणारा जो खर्च आहे तो खर्च काय असेल ना, त्याकरता तुम्हाला मी आवाहन करतो की तुम्ही ह्या ताईंना मदत करा. ह्या ताईचा खाते नंबर पण आहे, तो मी खाली दिलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही पेमेंट करू शकता आणि ह्या ताईंच्या स्वप्नाला एक भरारी देऊ शकता. तिला आकाशामध्ये उडायचं आहे, पण तिच्या पंखात बळ हवं आहे. ते बळ तुम्ही आपल्या मदत रूपाने ह्या पंखात भरावं, अशी मी तुम्हाला विनंती करतो. ताई,
आत्ता तुला 87 पडले, 9वीत 10वीत किती पडतील? 70च्या पुढे. कॉन्फिडन्स आहे, शिकायचं आहे, हीच जिद्द पाहिजे, कष्ट करायला पण तयारी आहे. म्हणजे सुविधा काहीच नाही. आपल्या मुलांना शहरामध्ये AC मध्ये बसूनसुद्धा अभ्यास करता येत नाही. जायला यायला AC बस, शाळेमध्ये फॅन, सगळं असून लाखो रुपयाची फी भरूनसुद्धा ती मुलं व्यवस्थित शिकत नाही. पण ह्या ठिकाणी सगळ्या गोष्टी अगदी विरुद्ध आहेत, तरी पण ती जाऊन हॉस्टेलला राहती आणि शिकतीया. सलाम करूया सूर्यकाताईच्या जिद्दीला आणि तिच्या स्वप्नांना पण आपण बळ देऊया. ताई, ऑल द बेस्ट. तू नक्कीच पुढे जाशील. इथं मेडल पकड. ऑल द बेस्ट. तू नक्कीच पुढे जाशील आणि एक दिवस आम्ही तुला डोक्यावर हॅट घालून पोलीस झालेलं पाहणार आहोत. तुला लागणारा जो काय खर्च असेल ना तो आम्ही देऊ, सपोर्ट करू. फक्त तू कष्ट करत राहा. एक दिवस तू त्या लाल दिव्याच्या गाडीतून आलेले पाहायचे आणि तुला आम्ही सलाम करणार. पण तू कष्ट कर. अरे अरे काय नको पडू, एवढी मोठी नाही मी. घरी काय काय कामं करतेस तू? स्वयंपाक करते, शान करते, फाटे आणते. म्हणजे घरची पूर्ण कामं हो, करतेस? सगळे कामं. स्वयंपाक करतेस हो. सगळा हो पोळ्यांसहित? हो. ग्रेट बाबा. आम्ही 4 बहिणी, 2 बहिणींची लग्न झाले. एक बहीण तिकडं शाळा शिकते काम करून. ती कितीला आहे? ती आता 12वीला जाईल. ओके. ती कुठं असते मग? केडशिवापूरला. ओके. आणि तू शेवट आहे का? हो. भाऊ? भाऊ नाही. मग तुम्ही 4 बहिणीच? हो. आणि मग आई वडिलांचा काय उद्योग असतो? आई वडिलांचा पप्पा बांबूंचा व्यापार करतात, आई गुरातनी घरीच असते. या सूर्यकाताईची अभ्यास करण्याची एक वेगळी पद्धत आहे. बंद खोलीत किंवा 4 भिंतीमध्ये अभ्यास करणं तिला अजिबात आवडत नाही. अशी काय पद्धत आहे तिची अभ्यास करण्याची? तिलाच विचारूया. 10वीचा गुरांच्या मागं म्हणजे 9वी संपल्यानंतर नाही का 10वीला गेले ना, तेव्हा मे महिन्यात पुस्तक न्यायचे, विज्ञानचं, इंग्लिशचं, मराठीचं. तिकडं गुरातनी बसून वाचायचं. मग घरी अभ्यास किंवा शाळेतल्या अभ्यासापेक्षा रानातल्या अभ्यासात काय फरक आहे? लवकर लक्षात राहतं, पटांतर होतं. मग रानात कोण शिकवतं तुला? कोण नाही शिकवतं, आपण समजून घ्यायचं आपलं पुस्तकातनं वाचून. मग असं काय फायदा होतो रानात आणि घरातल्या शिक्षणात? म्हणजे की बाबा 4 भिंतीच्या मधलं शिक्षण आणि मोकळ्या वातावरणाचं शिक्षण, ह्यात काय फरक जाणवतो तुला? घरी असल्यावर लवकर लक्षात राहत नाही, रानात गेल्यावर एकदम शांत वातावरण, तिकडं लवकर लक्षात राहतं. खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी, खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी, धीर सोडू नको सारी खोटी नसतात नाणी, धीर सोडू नको खोटी नसतात सारी नाणी. आईने अगदी समर्पक कविता म्हटलेली आहे की ती कष्ट करतीया आणि तिचं म्हणणं आहे की अजून कष्ट करावे, यश मिळणार आहे, अजून खोल खाली पाणी मिळणार आहे. तसंच मी म्हणेन ताई, अजून कष्ट कर, पोलीस भरती स्वप्न तुझं दूर नाही. हॉस्टेलमध्ये पण मी मुख्यमंत्री होते. अरे वा. मॅडमनी मुख्यमंत्री. काय काय करायचं मुख्यमंत्री म्हणून? मॅडम जर गावाला वगैरे गेल्या तर मुलींवरती लक्ष ठेवायचं, मुलींना असं बाहेर सोडायचं नाही. परत संध्याकाळी क्लास असायचा 10 वाजेपर्यंत. मॅडमना लवकर यायला जमायचं नाही तर पोरींचा क्लास घ्यायचा, पोरींना लहान पोरींना शिकवायचं नाही का अभ्यासाचं. मोठं होऊन काय म्हणायचं, आता मी त्यांना म्हणजे तुम्ही आता इतक्या लहान वयात हॉस्टेलमध्ये आहे, मी पण इतक्या लहान वयात हॉस्टेलमध्ये होते, तुम्हाला पण आता मोठं व्हायचं आहे, तुमच्या घरच्यांनी तुम्हाला कशाला इथं पाठवले नाही का, त्या भांडण करायचे ना. तर म्हणजे तुम्ही इथं शिकायसाठी आलाय का भांडण करायसाठी आलाय? तुम्ही इथं तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला इतके कष्ट करून इथं शिकायला पाठवले. तर आणि नवीन हॉस्टेलमध्ये आले तेव्हा मी मोठीच असं झालते ना तिथं. मग मी त्यांना म्हणले, त्या रडायच्या, आम्हाला घरचे आठवण ते, मला इथं करमत नाही आहे. मग मी म्हणायचे, मी पण इतके लहान असताना तिथं शाळा शिकले, तुम्ही पण शिका. डोळ्यात पाणी आलं का? कागद आहे आचरून वाट मोकळी करून दे. मंडळी, न कळत आईच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलंय. तिला असं वाटायचं की बाबा मी पण लहानापासून मोठे झाले त्या हॉस्टेलमध्ये आणि त्यांना पण शिस्त लागावी. मला पण लहान असताना तिथं करमत नव्हतं, पण राहायचे पूर्ण. पण नंतर सांगायचे, राहावा, शिका, आपल्या शिकायसाठी पाठवले आई घरच्यांनी, आपल्या घरच्या परिस्थितीमुळे इथं आलोय सांगायचे. माझी बहीण आल्यानंतर मला पण करमत नव्हतं तिथं, पण राहिले 1 वर्ष 10वीचं केलं आणि मग आले. कष्टाशिवाय काही पर्याय नसतो, पण तुझी जिद्द मला खूप भावली आणि तू करतेस, सगळ्यांना सांभाळून घेतेस. मुख्यमंत्री पद तू निभावलं शाळा इथलं, म्हणजे सगळ्यांना तू सांभाळून घेतेस. एकटं पुढं जाणं पण सोपं असतं, पण सगळ्यांना घेऊन पुढं जाणं तेवढंच अवघड असतं. आणि जो सगळ्यांसोबत जातो ना तो खूप मोठा होतो. तुला रिकामा वेळ असेल म्हणजे अभ्यास नसेल, मग त्यावेळेस आपल्याला कुटुंबाचा बाबा काहीतरी हातभार लावा. गावात शेतात कामाला जाते, गहू कापायला शेतात काम करते मजुरीने. हो. किती मजुरी मिळते? 300 रुपये दिवसभर आपण 300 रुपये. हो.
अजून काय काम करते मग? अजून घरावर काम करते ना का घर बांधायचं सिमेंट म्हणून त्याच्यावर. आपण रिकाम्या वेळेत मुलांना स्विमिंग क्लास लाव, कुठं गायन क्लास लाव, कराटे क्लास लाव, पण ह्या रान माणसांच्या नशिबी कुठं गायन, कुठं कराटे आणि कुठं स्विमिंगचा क्लास. महिनाभर बिगारी काम करायचं, 4 पैसे गाठीला जमा करायचे आणि ते आपल्या शाळेत वापरायचे. कुठं पुस्तकं घे, वह्या घे किंवा आपला युनिफॉर्म घे. म्हणजे कमवा आणि शिका ह्या पद्धतीने ताई काम करते आणि गेली 10 वर्षे ती अशा पद्धतीने शिकते. कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मी म्हणेन ह्या आजकालच्या स्त्रीशक्तीला सलाम केला पाहिजे. ह्या नवीन जनरेशनला आपण म्हणतो जनरेशन झेड, झेनजी बिघडलेली आहे. किंबहुना ती शहरामध्ये बिघडलेली असेल मंडळी, पण अजून गावाकडे नाही. गावाकडे ही मुलं आपल्या मातीशी नाळ जोडून आहेत. त्यांना आपल्या परिस्थितीचं गांभीर्य माहिती आहे, म्हणून सुट्टीत येऊन ती काम करून 4 पैसे कमवते आणि आपलं शिक्षण पूर्ण करते. खरंच हे असले रानात सापडणारे हिरे आहेत ना, आजकाल दुर्मिळ होत चाललेत आणि हा आपल्याला नशिबाने हा हिरा मिळाला आहे. या हिऱ्याला आपण पैलू पाडूया, स्वप्नांना बळ देऊया आणि तिला उंच उंच बहादरी घ्यायला एक सपोर्ट देऊया. जोपर्यंत पुस्तकं मिळणार नाहीत तोपर्यंत मी शाळेत जाणार नाही, असं हट्ट करून वडिलांना पुस्तक खरेदी करायला भाग पाडणारी सुरेखा इतरांपेक्षा वेगळी वाटली. वर्ग शिक्षक आम्हाला दिवाळीवरनं घरी येताना म्हणले होते, येताना गाईड्स घेऊन या इंग्लिशचे डबल, पुन्हा तुम्हाला अडचणी. मला म्हणजे सुरेखा तू खूप हुशार आहेस, गाईड घे, अभ्यास कर, पुढं काहीतरी करिअर घडव, लोकांनी पुढे तुझा सन्मान केला पाहिजे नाही का. मग मी घरी आलते, पप्पांना म्हणले मला गाईड पाहिजे. मग घरून निघाले शाळेला सुट्ट्या संपल्यावर. पप्पांना म्हणले मला गाईड घ्या. पप्पा म्हणले गाईड, आम्ही वेल्ल्यात बघितलं कुठं दुकानात नाही भेटलं. मी म्हणले मला गाईड घ्या तरच मी शाळेत जाईन, नाही तर मी नाही जाणार. घेतलं. पप्पा म्हणले पैशाची अडचण नाही, नंतर घेऊ. म्हणजे नंतर कधी घेऊ, वेळ निघून गेल्यावर घेणार का, घ्या म्हणले. मग म्हणले गाईड घेत नाही तर मी शाळेतच जात नाही. मग घेतलं गाईड, मग गेले शाळेत. मुख्यमंत्री म्हणून किंवा एक ताई म्हणून किंवा एक चांगलं करिअर करायच्या दृष्टीने सगळ्या मुलांना तू काय संधी देशील? मी त्यांना सांगून माणूस शून्यातूनच मोठा होत असतो. पुढं काहीतरी म्हणजे शिका, घरच्यांना आनंद होईल तुम्ही काहीतरी बनला तर पुढं नाही का. तुम्हाला आता मग अशी म्हणली पाणी ते कुठून आणता पाणी तुम्ही? इथून खालून टाकीवरून आणतो. डोक्यावर जाणार लागत असेल ना. एका वेळी किती हांडा आणतीस? 2. मी आता रिकामा आलो काय, माझ्याकडे फक्त ती 2 किलोची बॅग होती. मला 2 ठिकाणी दम लागला, मी थांबलो तिथं. मग एवढे 2 हांडे कसे आणतेस तू? आणि ते आता सवय झाली. म्हणजे आणि हे काम तू कापासून करतेस मग? लहानपणापासूनच. पाणी कमी पडलं ना, म्हणजे दिवाळी होळी झाल्यानंतर पाणी नसतं ना वर, मग आम्ही खालून पाणी आणतो. तेव्हापासून सवय झाली लहानपणापासून. लहान असताना कळशीने आणायचं, 1 हांड्याने आणायचं. आता मोठी झाली 2 हांड्याने आणते, आता सवय झाली. मग आता 10वीत 2 हांडे आणतेस? हो. 12वीत काय 3 आणणार का? मग आता तुला जर मोबाईल वगैरे चार्जिंग करायचं म्हणल्यानंतर मग ते कसं करतं? खालीच जायला लागतं. अरे बापरे. म्हणजे एक तर बाजाराला जायचं, पाण्याला जायचं, दुसरं म्हणजे हे मोबाईल चार्ज करायचा. मग घरचं काम कधी करायची? घरचं काम सकाळी मी 5:30 वाजता उठते. सगळं काम होतं. किती वाजता? 5:30 वाजता. 5:30? हो. अहो आमची सगळी जनता बारकी 8 शिवाय उठत नाही, बळ शाळेला सुद्धा. आणि मी 5:30ला उठतो, पाण्यावर जातो, पाण्यावर 6 वाजता घरी येतो. मग 6 वाजल्यानंतर पप्पा गायचं दूध काढतात, गाय सोडते, छान भरायचं, स्वयंपाक आवरायचं आणि मग 10 वाजता जायचं कुठं जायचं तिकडं. लहानापासून म्हणजे अंगणवाडीत 1लीत असतानापासून इच्छा होती मला पोलीस बनायचे. पण माहीत नव्हतं मला कसला पोलीस बनायचे, पण माहीत होतं एवढंच मला पोलीस बनायचे. पण 5वी 6वी आल्यानंतर न कळलं कुठला पोलीस बनायचे. सरांनी मला एकदा वर्गात विचारलं, तू एवढी हुशार आहेस, पुढं काय करिअर घडवणार आहेस? तर मी सरांना म्हणलं, सर मी पोलीस बनणार आहे. सर म्हणले तू कसला पोलीस बनणार आहे? तर सरांना मग मी म्हणले मला महाराष्ट्र पोलीस बनायचे सेवा करण्यासाठी. पण पोलीस बनावं ही तुला प्रेरणा कोणाकडून मिळाली का? तू कुठला पोलीस पाहिला होतास किंवा त्याची टोपी, त्याची स्टाईल, त्याचा युनिफॉर्म बघून त्या असं माणसाला थोडा कॉन्फिडन्स येतो की मला हे बनायचं आहे असं? हो. ताई ही काय रोपं झाड आहे ती? वांगीची झाड आहेत, ती पाणी नसल्यामुळे ती सुकली. तुम्ही आपल्याला घरी भाजीपुरती वांगी हो होतात का? हो.
अजून कुठली भाजी करता येतं? अजून पावसाळ्यात सगळे भाज्या करतो. म्हणजे तुम्हाला आपलं खाली जायची गरजच नाही मार्केटला? हो पावसाळ्यात येते. तर आता उन्हाळ्यात नाही ना होत. उन्हाळ्यात झाले असते पाणीच्यामुळे नाही होत. पावसाळ्यात तुम्हाला ते हे पण असेल ना, खेकडे वगैरे मिळतात का मासे? हो मग ते तुम्ही आणताव का? हो पण मी नाही खात. तू आत्ता म्हणलीस मला खाली सोडा का? आता मला उशीर होईल ना, मला कामाला जायचंय. मग तू आत्ता पण कामाला जाणार? हो आता कुठे कामाला? आता गावात शेतातच कामाला जायचंय. काय सर? नाही मग? खत व्हायला. खत व्हायला? मग हे पण काम करतीस? हो बापरे बापरे, मग तू कुठल्या कामात अशी अडाणी नाहीच आहेत. नाही. आणि शिक्षणात पण पुढे आहेस, हे कामात पण पुढे आहेस. छान छान, अशीच कष्ट करत राहा. ज्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिलं तोरण बांधलं होतं तो म्हणजे किल्ला तोरणागड. तेव्हापासून आपल्याला स्वराज्य मिळालं, ती सुरुवात झाली त्या किल्ल्यावर. मला पण ह्या किल्ल्याला साक्ष ठेवून एक शपथ घ्यायची किंवा आणि एक निश्चय करायचा आहे की ह्या सुरेखाताईला एक दिवस पोलीस झालेलं मला पाहायचं आहे. आणि त्यासाठी लागणारा जो खर्च आहे तो आम्ही हिला 100% मिळवून देऊ. जेवढा खर्च आमच्या पद्धतीने आमच्या शक्यतेनुसार होईल तेवढा सगळा खर्च आम्ही तिला देऊ. पण आमची आट एवढीच आहे की तिने एक दिवस नक्की पोलीस व्हायचं. होणार? हो कॉन्फिडन्स आहे तुला? हो मंडळी, ह्याला म्हणतात निश्चय. ह्या मातीमध्ये काहीतरी गुणधर्म असणार आहेत, उगाचच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना घेऊन 4 मावळे हाताशी घेऊन हा किल्ला जिंकला आणि स्वराज्याची मूर्तमेढ रोवली. म्हणजे ह्या मातीमध्ये काहीतरी गुणधर्म आहेत आणि त्याच मातीमध्ये जन्मलेली ही सुरेखा डेवे. मी तुम्हाला का सांगतो माहिती आहे का, की तिच्याकडे नुसती हुशारी नाही आहे, शैक्षणिक हुशारी नाही आहे, तर ती कुठल्याच कामात अडाणी नाही. घर स्वयंपाक करती, ते पण पोळ्यांचा, धुणी भांडी, शेतातलं काम. आत्ता पण चालली मजुरीला. तिला मी थांबवून घेतली कारण तिला जायचं कामाला. कुठं? तर लोकांच्या शेतामध्ये खत पांगवायला. आणि तिला मिळणार किती? 300 रुपये. आत्ता जायचं 10 वाजता, संध्याकाळी 5ला यायचं, 5:30ला यायचं. भाकरी कोणाची? त्यांची. 5:30ला जायचं, मिळवायचे 300 रुपये. सुट्टीमध्ये ती 1 महिना हेच काम करते आणि आपल्या शिक्षणाला हातभार लावती. तुम्ही फक्त व्हिडिओ पाहून कमेंट करू नका. मी तुम्हाला प्रखर बोलतोय, कमेंट करण्यापेक्षा थोडी मदत करा, कुठंतरी दान सार्थकी लावा. आपण देवळात जातो, 4 पैसे देवाला मनभावे वाहतोच ना. शेवटी तो पैसा कुठं जातो हे तुम्हालाही माहिती, मलाही माहिती. त्यापेक्षा तो पैसा ह्यासारख्या रान माणसांच्या कष्टाला जाऊ द्या, त्यांच्या स्वप्नांना जाऊ द्या आणि त्यांना मोठं होऊ द्या. माणसातला देव माणूस म्हणून मी ज्यांची गणना करतो ते आपले सन्माननीय दत्तात्रय महादेव वेळे साहेब यांच्या वतीने मी या सुरेखाताईला काही रक्कम दिलेली आहे. ही रक्कम तिच्या शिक्षणासाठी मदत म्हणून देत आहोत, स्वप्नांना थोडं बळ देत आहोत. मी आपल्या साहेबांचे अगदी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. ते मला म्हणाले गोरगरिबांना, गरजूंना मदत करत जा. त्या पद्धतीने मला ही ताई गरजवंत वाटली. कारण शिक्षण हे असं वाघिणीचं दूध आहे, तो घेणारा गुरगुरलाच पाहिजे. शिक्षणाकरता खर्च झालाच पाहिजे. तो खर्च नाही म्हणणार मी, ती एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे, गुंतवणूक आहे. परतावा यायला वेळ लागेल, त्याचे बेनिफिट यायला वेळ लागेल, पण बेनिफिट इतके मिळतील की तुम्हाला आयुष्य पुरणार नाही. तुम्हाला आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही तुमच्या कुटुंबाला त्याचा परतावा मिळणार आहे. त्या परताव्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी ही तिला मदत केलेली आहे. ताई धन्यवाद. सर तुमचे पण धन्यवाद. मला एवढी मदत केल्याबद्दल सर तुमचे पण खूप खूप आभार. तुम्ही माझा कॉन्फिडन्स वाढवून देत आहे. माझे पप्पा म्हणते तुला पोलीस बनायला एवढा खर्च कोण करणार, आपल्याच्याने एवढा खर्च होणार नाही, शाळा नको शिकूस पुढं. पण पप्पांना म्हणते मी माझे कमवून मी पुढं शाळा माझी शिकन. बस बघ, तू परत माझ्या पाया नको पडू. मंडळी, हा लागतो कॉन्फिडन्स, ह्याला म्हणतात कॉन्फिडन्स. रान माणसांच्या किंवा ग्रामीण माणसांच्या हृदयामध्ये कॉन्फिडन्सची कमतरता नाही, कमतरता आहे फक्त आर्थिक पाठबळाची. ते आर्थिक पाठबळ तुम्ही द्यावे अशी मी विनंती करतो. सुरेखासारख्या अशा अनेक मुली आहेत, त्यांची स्वप्न पूर्ण होऊ शकत नाहीत केवळ आर्थिक कारणामुळं. या आर्थिक कारणाचं जे कारण आहे ना ते समूळ नष्ट करूया आणि एक उद्याचा उज्ज्वल भारत घडवूया. योगायोग बघा की ह्या ताईला उद्या शाळेत जाऊन 11वीला ॲडमिशन घ्यायचं होतं. ते ॲडमिशन घ्यायला साहेबांचा हातभार लागला. मला खरंच असं म्हणावं असं वाटतंय की तुम्ही देवळात जाऊन जेव्हा पाया पडता मनोभावे, देव तुमचं जेव्हा म्हणणं ऐकतो ना
काय म्हणतात की माझा नवस फळाला आला, तसं मला असं वाटतंय येळे साहेब तुमचं दान सार्थकी लागलं. ह्या मुलीचं उद्या ॲडमिशन होणार आहे. स्वप्न बघायला सुरुवात केली आहे आणि एक पाऊल पुढं पडलेलं आहे. ताई तू आता कामाला निघाली आहेस, मी आत्ता पाहिलं तू दार नाही लावलं घराला दरवाजा नाही. मग मला आश्चर्य वाटतंय की एवढं रानामध्ये एकटंच घर, घरात कोंबड्या कुकड्या बकरी बिकरी असणार, मग दार का नाही तिथं? नाही. दार लावतात ना तुम्ही नाही. रात्री पण? आपण वाघ बिकाची भीती नाही वाटत? नाही. अरे म्हणजे कसं मला म्हणायचं, त्या गुरांच्या पाठीमागं जर वाघ आला तर त्याला इथं आडूसं पण नाही म्हणता तुम्ही, मग तुम्ही दार लावतच नाही कधीच? नाही. बापरे, एकमेव असं घर वाटतंय मला की दिसतंय की त्याला दार नाहीये. आणि हे लोक कोणाच्या भरवशावर आपली कोंबडी कुकडी आणि बकरी सोडून जातात? असं म्हणतात ना, ज्याचं कुणी नसतो त्याचा भगवंत असतो. शेवटी हा भगवंत त्यांची काळजी घेतो त्यांच्या घराची. जिथं दार नाही तर चोरी काय होणार आहे? चोरीच होऊ शकत नाही. चला बापरे, दार न लावता ही माऊली आता कामाला निघाली. चल पुढे. 300 रुपये कमवायला निघाला ताई. आता महिनाभर तुझं हेच काम का? आता कॉलेज चालू असपर्यंत. इकडून यायला लागलं आपल्याला? तुम्ही कुठून आला ना? टाकीवरची खाली गाडी आहे ना का, ते बंगला आहे तिथं गाडी आहे. आता कॉलेज सुरू होईपर्यंत हीच ड्युटी. याला ते येतात शिंदाडं बिंदाडं का नाही येत? यंदा नाही आली वाटतं. कौतुक वाटते सुरेखा तुझं मला. आम्ही घरी येतो ना कधी कधी बाबा कामावरून, तर आम्ही आपला आराम करायला येतो किंवा आपण गावाला आलो 2 दिवस आराम करावं. मग तुला तिकडं हॉस्टेलला बरं असतं वाटतं का गावाला आलं बरं वाटतं? तिकडं हॉस्टेलच बरं वाटतं. काय त्याला काम काय लागतं ना? हो. तसं नाही बाबा, आपले आई वडील असतात त्यांना भेटणं होतं ना. हो. ठीक आहे, काम असलं म्हणून काय झालं, पण भेटणं होतं, त्यांच्याबरोबर राहणं होतं. मंडळी, पाऊस पडायला लागल्यावर इतर पक्षी आडोशाला बसतात, कुठेतरी वळचणीला आधार घेतात. गरुड मात्र उंच अगदी ढगांच्या वर जाऊन आनंदात विहरत असतो. आयुष्य असं गरुडासारखं जगता आलं पाहिजे. केवळ अपघाताने भेट झालेली सुरेखाताई सुद्धा गरुडापेक्षा कमी नाही. ज्या खांद्यांवर मजुरीचं ओझं वाहिलं त्या खांद्यांवर पोलिसांचे स्टार, आणि ज्या डोक्यावर कष्टाचा भार सोसला त्या डोक्यावर पोलिसांची हॅट घालून समोरून चालत येणाऱ्या सुरेखाला पाहिल्यावर तिच्या आईवडिलांचा ऊर भरून येईल, अगदी ह्या तोरणगडाच्या भव्यते इतका. हे दिसते ना, इथं बाजारपेठ आहे. या ठिकाणी त्यांना चालत जावं लागतंय. आठवड्यातून तुम्ही माझ्या मते 2 वेळा त्यांचा बाजार होतो. तिथून त्यांना चालत यावं लागते. परत मोबाईल चार्ज करायला इथं खाली जावं लागते आणि परत येऊन लोकांच्या कामाला जायचं म्हणलं तरी खालीच जावं लागते. म्हणजे या लोकांची पायपीट काही चुकत नाही, पण ती पायपीट कमी करण्याचं काम किंवा कमी करण्याचं ध्येय ताईंनी ठेवलं आहे. शिक्षणाचं, शिकून तिला मोठं व्हायचं आणि ही पायपीट कायमची बंद करायची. का जगायचं याचं कारण ठरलं की कसं जगायचं हा प्रश्न पडत नाही. सुरेखानी आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर शोधलेलं आहे.